मी सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे मेन बिल्डिंग आहे या मेन बिल्डिंगच्या गेटवर आहे आणि हे सगळे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या आणि 4थ्या वर्षाचे हे विद्यार्थी आहेत आणि कॅरी ऑनसाठी हे सगळे आंदोलन करत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आमचं वर्ष वाया जाते आणि आम्हाला कॅरी ऑन भेटलं पाहिजे या मागणीसाठी हे सगळे विद्यार्थी आंदोलन करतात आणि आक्रमक देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर विद्यार्थ्यांची नेमकी मागणी काय आहे, कॅरी ऑन साठी हे सगळं आंदोलन करताय, आक्रमक झालाय तुम्ही? आमची मागणी एकच आहे की जे पोर आहे 2024 पॅटर्न 2019 पॅटर्न वाले त्यांना फक्त एक संधी द्यावं पुन्हा परीक्षा द्यायसाठी। जे क्रिटिकल पडलेत पोर त्यांना फक्त आम्ही एक संधी मागतोय की अजून एकदा ह्याला चान्स द्या, पण हे यांच्यातर्फे काही रिस्पॉन्सच नाहीये। पोरं रोज येतात इथं उन्हात बसतात पावसात बसतात, पण ह्यांना जे स्टुडंटचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करायला कळत नाही का ह्यांना। हे फक्त एकच गोष्टी करतात, पॉलिटिक्स करतात इथं। यांच्यापाशी वॉइस विथ देवेंद्र हे सगळं घ्यायला टाइम आहे, पण जे स्टुडंटचे मेन प्रॉब्लेम्स आहेत ते कधी सॉल्व्ह होणार आहेत। इथे पोरांना हॉस्टेल कुलगुरूंच्या विरोधात तुम्ही आक्रमक झालाय, विरोधात घोषणाबाजी करताय। तेच म्हणतोय आम्ही, फक्त हे तिथं ऑफिसमध्ये बसून एवढंच बोलतायत की आम्ही मीटिंग घेऊ, हे सगळी कमिटी बसू, पण कधी होणार आहे? एवढे महिने झाले कधी रिस्पॉन्स भेटणार पोरांना? हे पोरांना एकतर शिक्षण इथं प्रॉपर भेटत नाही, हे स्टाफ नाहीये प्रॉपर, हॉस्टेल फॅसिलिटीज नाहीये, पोरींना एवढं मेडिकल फॅसिलिटीज नाहीये, पाण्याची प्रॉब्लेम आहे इथं, जे पाण्याचे वॉटर फिल्टर वगैरे ते म्हणजे क्लिनिंग वगैरे प्रॉपर नाही, हायजीन नाहीये। आणि हे सगळे हे सोडून स्टुडंटचा प्रॉब्लेम सोडून हे वॉइस विथ देवेंद्र हे असले इव्हेंट घेत बसतात। स्टुडंटचीच आपण पाहतोय की विद्यार्थी आता आक्रमक झालेले आहेत आणि जे कुलगुरूंचं या ठिकाणचं जे कार्यालय आहे या कार्यालयाच्या बाहेरच्या गेटवर हे सगळे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। पोलिसांचा देखील फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस आणि विद्यापीठाचे जे सुरक्षा रक्षक आहेत ते गेटला आडवे उभे राहिले आहेत। कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना कुलगुरूंच्या कार्यालयात घुसून द्यायचं नाही अशा प्रकारे या ठिकाणी सगळी सुरक्षा यंत्रणा लावण्यात आलेली आहे। तुम्ही किती वेळा इकडे आंदोलन केलंय, काय मागणी नेमकी तुमची? 1.5 महिन्यापासून आंदोलन करतोय, आम्हाला तारखांवर तारखा दिले जात आहे आणि आम्ही ॲज अ रिस्पेक्ट म्हणून त्यांना पण डेडलाईन दिली होती, त्यांनी आम्ही पण ऐकून घेतलं। पण ऍटलीस्ट जर त्या दुसऱ्या गोष्टी करू शकतात तर ते GR आणि सर्क्युलरचं काम पण करू शकतात, पण ते का करत नाहीये ते आम्हाला पण त्यांच्याकडे वेळ नाही का? इन्सेमची वेळ येऊन गेली आणि प्रोव्हिजनल डेट आले नाही, ऍडमिशन आले नाही, काहीच काय इम्प्रूव्हमेंट नाहीये त्या गोष्टीवर, म्हणून आम्ही एक ॲज अ चान्स म्हणून मागतोय त्यांच्याकडून। मग आता तुम्ही इकडून तुमचा निर्णय होत नाही तोपर्यंत हलणार नाही अशा प्रकारची भूमिका घेत आहे? हा, आम्ही जोपर्यंत आम्हाला GR किंवा सर्क्युलर हातात देत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहोत। मुली आणि मुलं दोघं पण आम्ही इकडेच बसणार आहोत, आम्ही जाणार नाहीये। कुठल्या वर्षाच्या विद्यार्थिनी आहात तुम्ही? आता मी 3rd इयरची IT डिपार्टमेंटची मुलगी आहे करून, आणि माझा फक्त एकच विषय राहिलाय, तरी मी 4 सब्जेक्ट क्लिअर करून सुद्धा माझ्यामध्ये पोटेन्शियल नाहीये स्टडी करायचं असं जर म्हटलं जात असेल तर ते चुकीचं आहे। मी डिपार्टमेंटचे क्लिअर करू शकते, तर मी 1st इयरचे का नाही क्लिअर करता येणार मला? आज जर तोडगा निघाला नाही तर पुढची भूमिका विद्यार्थ्यांची काय असणार आहे? जोपर्यंत ऑफिशियल सर्क्युलर येत नाही तोपर्यंत इथून कोणताच विद्यार्थी इथून हटणार नाही। जोपर्यंत ऑफिशियल GR आला तर आम्ही इथून जाऊ। आणि गेल्या 8 जुलैपासून आम्ही आंदोलन करतोय। 8 जुलै 12 जुलै 14 जुलै 16 जुलै त्याच्यानंतर आम्ही 28 जुलै त्याच्यानंतर 4 तारखेपर्यंत टाइम दिला। आज 14 ऑगस्ट आहे, मागच्या 14 जुलैला पण आम्ही प्रोटेस्ट केला। जर दिवसांदिवस यांना जर इन्सेमचा टाइम टेबल काढायला टाइम आहे तर कॅरी ऑनचा GR हे का नाही काढू शकत? नक्कीच आपण पाहतोय की कॅरी ऑनचा GR जोपर्यंत विद्यापीठ प्रशासन काढत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नसल्याची भूमिका जी आहे ती या सगळ्या विद्यार्थ्यांकडून घेतली जाते। यापूर्वी देखील कॅरी ऑनच्या मागणीसाठी या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आलं होतं, आज देखील आक्रमकपणे हे विद्यार्थी आंदोलन करतायत। आता विद्यापीठ प्रशासन यावर काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की माझ्या पाठीमागं आपण पाहतोय की विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत आणि आज निर्णय झाला नाही तर इथून हलणार नाही अशा प्रकारची भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। वारंवार या विद्यार्थ्यांकडून आंदोलन केलं जात आहे, मात्र विद्यापीठ प्रशासनाकडून कोणताही त्यांना प्रतिसाद दिला जात नाहीये। आजची भूमिका काय असणार आहे? आम्ही 1.5 महिन्यापासून आम्ही रोज इथे येतोय, रोज त्यांना विचारतोय, रोज खोटे आश्वासन ऐकून जातोय, पण आज आम्ही वेळ देणार नाही, खोटे आश्वासन ऐकणार नाही। आज आम्ही इथं दिवस रात्र बसून राहू, पण आज आम्ही घेऊनच जाऊ। आम्ही इन्सेम आली आमची, यांना बाकीचे कार्यक्रम करायला यांना वेळ आहे, पण मुलांचा आवाज कुठे? स्टुडंट ऑफ देवेंद्र करतायत ते, पण मुलांचा आवाज, मुलं आम्ही रोज इथं बसतोय, मरतोय आम्ही रोज, आमचं काहीच नाही। नाशिक नगर अहिल्यानगर वरनं मुलं येत आहेत, आम्ही सकाळी 3ला रात्रपासून आम्ही इथे येऊन बसतोय। आमच्यासाठी वेळच नाहीये कुलगुरूंना। आम्ही इथे विद्यापीठाचं दार बंद करतायत विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांनी काय करावं आता?
आपण पाहतोय की हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत आणि जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या कुलगुरूंच्या ऑफिसच्या बाहेरून हलणार नाही, अशा प्रकारची भूमिका या विद्यार्थ्यांकडून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे विद्यापीठ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.